काय रे आले होते की मिस्त्री? मिस्त्री आले होते की नव्हते? आले होते ना. तू आला होता रात्री माझ्या संग, मग त्यांना पैसे दिले होते आपण. आणि मग ते आज आहे ना गेले बाबा, पोटमाळे ते आहे ना भरून गेले. ते आता दिवसाच गेले ते. आणि ते मग रात्री दिले होते त्यांना पैसे, तर मग खुशी खुशीने आज काम करून गेले. ते लवकरच गेले घरी. आणि ते म्हणले असं जर नाही का तुम्ही राहिले ना तर लास्ट पर्यंत नाही का आम्ही असंच खुश राहू. आणि मग त्यांना आज मी आहे ना पुड्या पण खाऊ घातल्या. आणि सकाळी स्टँडवर गेलो होतो ना तर त्यांना चहा पण पाहिजे होतं. एक जण म्हणलं मला का ते कामाला आल्यावर आहे ना त्यांना पुड्या आणीत जा, त्यांना मावा आणीत जा, त्यांना इथं आल्यावर आहे ना 4-5 टाइम चहा बनवीत जा. तर आज भरपूर त्यांना मी आहे ना चहा पाणी पुड्या आणून दिल्या होत्या, इमल आणून दिली होती, मावा बिवा भरपूर. आणि ते मग गेले बाबा हे पोटमाळ्यात. ते त्यांनी सांगितलं मग उद्या येतो आम्ही आणि हे बांधकाम करतो आम्ही. पण काय होत तुला सांगू मी, आता काही लोक येतात आणि मला म्हणतात बाबा हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं, हे इंजिनियरच प्लॅन पाहिजे होतं, ते तसं. तर मी अगोदर आहे ना इंजिनियरच प्लॅन आणला होता बरं का. पण ते काय हे ना ते काय मला आवडलंच नाही बाबा. म्हणजे काय होतं आपल्याला नाही का चांगलं करायचं होतं ना, तर मग मला आवडलं नव्हतं ते. तर मग थोडंसं नाही का म्हणजे चांगलं होतं ते बी इंजिनियरचं प्लॅन, पण माया मनातच नाही बसलं. म्हणून मी मिस्त्रीला सांगितलं का मिस्त्री तुम्ही तुमच्याच हिशोबाने नाही का ते काय तर रूमाचं काढा, पुढचं नाही का ते हे काय म्हणतात ते पुढं असं असतं ते काय म्हणतात पोरच नाही का ते पोरच्याच तुमच्याच हिशोबाने करा. पुन्हा मी त्यांना म्हणलो मग झेना नाही का आपण तिकडं टाकू. मग काही लोक येतात आणि मला म्हणतात झेना इकून टाका, किंवा काही येतात ते म्हणतात मग तिकून टाका. काही म्हणतात खिडकी इकडं लावा, काही म्हणतात चौकट तिकडं लावा. मग तर नाही का लय डोकं आउट झालं बाबा. मग काय करू मी, मलाच कळा ना बाबा. आता कोणाचं ऐकू रे मी? मिस्त्रीचं ऐकू का लोकांचं ऐकू का काय करू रे मी? अरे मिस्त्रीचं ऐक बाबा, लोक येणार नाहीत राहायला, तुलाच राहायचं त्याच्यात. मिस्त्रीच्या हिशोबाने होऊन दे. नाही ना मी मग तेच ना जे मिस्त्रीने सांगितलं ना ते तर मला खूप प्लॅन आवडला. कारण की मिस्त्री बी आहेत ना ते लय चांगले आहेत ते मिस्त्री. त्यांचं नाव आहे ना लांब लांब पर्यंत आहे त्या मिस्त्रीचं नाव. त्यांनी मुंबई, पुणे, नगर, औरंगाबाद, तिकडे बीड, उस्मानाबाद, पुणे, परभणी, लातूर, जालना असे मोठ्या मोठ्या जिल्ह्यात ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून मी म्हणलं मिस्त्रीच्याच हिशोबाने होऊन द्यायचं बाबा. आपण नाही का कोणाचं ऐकायचं बी नाही आणि जास्त डोकं बी नाही लावायचं आपण. त्याच्यामुळं नाही का मी त्यांच्याच हिशोबाने होऊन देणार आहे. किती बी लोक काही बी म्हणले तर. एक मिनिट थांबा. ही 1.5 इट होती तर ही घेऊन चाललो होतो मी. आता ही 1.5 इट तुला वाटत असं ही 1.5 इट मी कमून घेऊन चाललो. तर काय केलं होतं माहिती आहे का, एक जणाला मी नाही का 20 इटा दिल्या होत्या. त्याला झाले 2-3 महिने. तर आता 7,000 रुपये भाव चाले. तर 20 इटाचे पैसे किती होते? 140 रुपये होतेत ना. आणि ही 1.5 इट टाकल्यावर किती होते? 150 रुपये बराबर होते. मी आता काय करणार, ही 1.5 इट त्याला देणार आहे आणि 150 रुपये आणणार आहे त्याच्याकडून. बरेच दिवस झाले ना त्याला दिलेले मी 20 इटा. तर 21.5 इटाचे 150 रुपये होतेत ना बराबर. 7ने लावर हिशोब. मग मी तर आडाने माणूस आहे बाबा, मला काही कळत नाही. तूच लाव बरं हिशोब, बरोबर आहे का काय? बरोबर आहे बरोबर आहे ना. आणि मग ते 150 रुपये घेऊन नाही का माझा मित्र आहे तिकडे गावात राहायला. तर उद्या गणपती बसणार आहेत ना. तर मग त्याने मला बोलिलं बाबा तू गावात आपल्याला नाही का गणपती नाही का आणायला जायचं. तर मग तो माझा मित्र आहे ना श्याम शिंदे, ते मला म्हणला बाबा तू गावात
आणि मग तुलाच न्यायचं बाबा मला नाही का संग चल तू गाडी चालवायला मोटरसायकल मग आपण गणपती घेऊन त्याच्या मग आता ही जाता जाता देतो त्याला ही 1.5 ईट त्याच्याकडून घेतो 150 रुपये आणि मग उद्या गणपती बसणार आहे तर मग गणपती राजाला आजच घरी आणून ठेवावं लागेल ना आपल्याला हाय का नाही. तर मग ते मित्र म्हणला तू ये मग घरी आणून ठेवायचं बाबा. तर मग काय करतो आता जातो गावात आणि मग त्याला घेऊन देतो बाबा. त्याच्या जसं आता लय मोठ्या मूर्त्या आलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या जसं जी मूर्ती आवडन त्याला ती घ्यावं लागेल. अजून मग घरी ते हे एकदा गणपती घरी नाही का नेऊन ठेवलं का उद्या मग त्याला नाही का ते मंडप बिंडप उद्या बसणार आहेत ना मग मंडप बिंडप उद्या नाही का सजून ठेवू नाही का गणेश राजाला नाही का बसू शकतो. आणि अजून एक सांगायचं होतं मला बरं का ते आता गणपती उत्सव चालू आहे ना तर नाही का असे बोर्ड बिर्ड लावतेत बोर्ड बिर्ड नाही का आता पोरं नाही का असे पोरं असते लाईटीचे हा लाईटीचे बोर्ड नाही का ते बॅनर ते लावतेत बॅनर बिनर कोणाला छापायचे असते ना तर आपल्या गावात नाही का गणेश एडिटिंग JK ग्राफिक्स आहे बघा तिकडं ते वस्तीवर राहतं ते पोरग आणि त्याचं नाव गणू आहे बघा. इथं खाली आहे ना तिथं मी सारं दिलेलं आहे या बोर्डावर आहे ना खाली तर JK ग्राफिक आणि 1 नंबर एडिटिंग करतो बरं त्यो आणि असे बॅनर भारी भारी छापतो नाही त्यो आणि 1च नंबर एडिटिंग करतो. जसं की बर्थडेचे लग्न पत्रिकाचे किंवा सेलिब्रिटी नाही का आपण असे बोर्ड लावतो. शिवाजी महाराजाची जयंती छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती तर असे जयंतीचे ते बोर्ड आहे ना असे बॅनर नाही का ते डिजिटल बॅनर आहे ना ते तयार करून देतं आणि त्याचा नंबर मी खाली देतो आणि ते 1च नंबर नाही का JK ग्राफिकवाला आहे ना आणि नावातच गणेश आहे त्याच्यात. मग बघा ना नावातच ब्रँड आहे त्याचं नावच आहे गणेश. मग त्याची एडिटिंग कशी करीत असन त्यो आणि मग काय करा तुम्ही त्या नंबरवर फोन लावा आणि जर तुम्ही लांबून महाराष्ट्रात कुठून बी जर त्याला फोन लावित असतान तर तुम्ही म्हणायचं बाबा आम्ही नाही का ते व्हिडिओ बघितलं होतं बाबा तर मग ते तुम्हाला डिस्काउंट पण देऊ शकतो बरं का. आणि काही नाही जातो हे 1.5 ईट घेऊन आणि घेतो त्याच्याकडून 150 रुपये आणि मग गणेश उत्सव येऊन द्या गणपती राजा बसणार आहेत तर माझ्या मित्राला नाही का बसवायचे ते तर मग जातो त्याच्याकडे आता. हा बर तुला चालायचं का. हा चालायचं चल ना तुला शरबत पाजितो ना मी गावात चला पेतो तू शरबत येतो ना चल मग गावात जाऊ चल.